नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूयात इतिहास या विषयाच्या मागील काही क्वेश्चन पेपर्सचे ब्रीफमध्ये ॲनालिसिस। तर सुरुवातीला बघूयात आपण 2017च्या पेपरचे ॲनालिसिस। क्वेश्चन नंबर 27, पुढील वाक्यात वर्णन केलेली व्यक्ती ओळखा। समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते आणि या बाबतीत ते आगरकरांच्या जवळचे होते। 1903 मध्ये धारवाड येथे झालेल्या सामाजिक परिषदेत त्यांनी डिस्प्लेट क्लासेसच्या उन्नतीसाठी प्रस्ताव मांडून डिस्प्लेट क्लासेसची बाजू घेतली। ऑप्शन्स आहेत न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले, विठ्ठलरामजी शिंदे आणि बाळ गंगाधर टिळक। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे गोपालकृष्ण गोखले। आपल्याला माहिती आहे गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी झाला आणि मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी झाला। गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते, तसेच सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक देखील होते। जॉन स्टुअर्ट मिल आणि एडमंड बर्क यांचा प्रभाव त्यांच्यावरती होता। तसेच मराठा या साप्ताहिकातील इंग्रजीचा भाग जो होता तो गोखले हे पाहत होते आणि 1905च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा यांनी भूषवले होते। आता बघूयात न्यायमूर्ती रानडेंविषयी। न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी झाला, तसेच मृत्यू 26 जानेवारी 1901 रोजी झाला। न्यायमूर्ती रानडे हे राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते, तसेच बॉम्बे हायकोर्टमध्ये न्यायाधीशांचे काम सुद्धा त्यांनी पाहिलेले होते। पुन्हा सार्वजनिक सभा आणि प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता। तसेच इंदू प्रकाश हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले। न्यायमूर्ती रानडे, वामन आबाजी मोडक आणि R.G. भांडारकर यांनी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी व हुजूर पागा यांची सुरुवात केली होती। आता बघूयात आपण विठ्ठलरामजी शिंदे यांच्याविषयी। यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी झाला, तसेच मृत्यू 2 जानेवारी 1944 रोजी झाला। विठ्ठलरामजी शिंदे आपल्याला माहिती आहे, शॉर्टकटमध्ये आपण यांना विरा शिंदे असं म्हणतो। अस्पृश्यता निवारणाचे यांनी महत्त्वाचे काम केले, तसेच प्रार्थना समाजामध्ये यांचा सहभाग होता। 1901 ला इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते गेले। तसेच 1905 ला अस्पृश्यांच्या मुलींसाठी पुणे येथे रात्री शाळा सुद्धा सुरू केली। 1906 ला जे डिस्प्लेट क्लासेस मिशनची स्थापना झाली यांनीच मुंबईमध्ये केली। तसेच 1933 ला त्यांचे भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न हे पुस्तक प्रकाशित झाले। आता आपण बघूयात बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी। यांनाच आपण लोकमान्य टिळक असे देखील म्हणतो। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला, तसेच मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो। केसरी मराठा ही 2 साप्ताहिके त्यांनी चालू केली। तसेच भारतीय असंतोषाचे जनक असेही त्यांना ओळखले जाते किंवा म्हणले जाते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच अशी सिंहगर्जना देखील टिळकांनी केली होती। तसेच सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा अग्रलाभ त्यांनी प्लेगच्या अत्याचाराविरुद्ध लिहिला होता। 1 जानेवारी 1880 ला न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता। तसेच आर्टिक होम ऑफ वेदास हे पुस्तक देखील त्यांनी लिहिले होते। 1893 ला गणेशोत्सव व 1895 ला शिवजयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून देखील त्यांनी साजरे केले होते। त्यामुळे याचे करेक्ट ऑप्शन असेल आपला गोपालकृष्ण गोखले म्हणजे ऑप्शन नंबर 2। आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 28, योग्य जोड्या जुळवा। 2 टेबल दिले तुम्हाला। पहिल्या विभागामध्ये दिलेला आहे जातीच्छेदक निबंध, सोमवंशी मित्र, सत्यप्रकाश आणि सक्तीचे वैधव्य। सेकंड कॉलम मध्ये दिलेला आहे तुम्हाला करसनदास मुळशी, विदा सावरकर, बेहरामजी मलबारी आणि शिवराम कांबळे। त्याचा करेक्ट ऑप्शन असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 4। फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला त्यांचं लेखन दिलेलं आहे आणि सेकंड कॉलम मध्ये त्या लेखनाचे किंवा ते जे लिहिलेलं आहे त्यांचे लेखक कोण आहेत त्यांची नावे दिलेली आहेत। त्यामध्ये जातीच्छेदक निबंध जो आहे तो विदा सावरकरांनी लिहिलेला होता। त्यानंतर सोमवंशी मित्र हे जे आहे शिवराम कांबळे यांनी लिहिले। तसेच सत्यप्रकाश हा जो ग्रंथ आहे तो करसनदास मुळशी यांनी लिहिलेला आहे, मुळजी। तसेच सक्तीचे वैधव्य जे आहे हे बेहरामजी मलबारी यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 4। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 29, गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन्स आहेत कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता आणि लास्ट ऑप्शन आहे अवंतिकाबाई गोखले। त्याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सरोजिनी नायडू म्हणजे ऑप्शन नंबर बी किंवा ऑप्शन नंबर 2। आपल्याला माहिती आहे सरोजिनी नायडू यांचा जन्म 1879 साली झाला, तसेच मृत्यू 1949 मध्ये झाला। 1905 ला पहिला काव्यसंग्रह त्यांनी लिहिला, त्याचे नाव गोल्डन थ्रेशोल्ड असे आहे। तसेच 1912 मध्ये द बर्ड ऑफ टाइम आणि 1917 मध्ये द ब्रोकन विंग हे काव्यसंग्रह देखील त्यांनी प्रसिद्ध केले। तसेच 1925 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा देखील त्या राहिलेल्या आहेत। आता बघूयात काही गोष्टी कस्तुरबा गांधी यांच्याविषयी। कस्तुरबा गांधी यांचा जन्म 1869 साली झाला, तसेच मृत्यू 1944 साली झाला। महात्मा गांधींच्या त्या पत्नी होत्या, तसेच त्यांना बा असे देखील संबोधले जायचे। 1913 मधील भारतीय मजुरांच्या शोषणात विरोधातील चळवळीत त्यांना 3 महिन्याची सक्षम कारावासाची शिक्षा देखील झालेली आहे।
तसेच कस्तुरबा गांधींचे चरित्र देखील प्रसिद्ध आहे. कस्तुरबा एक समर्पित जीवन हे पुस्तक माया बदनोरे यांनी लिहिले. आता बघूयात हंसाबेन मेहता यांच्याविषयी काही माहिती. हंसाबेन मेहताचा जन्म 1897 साली झाला, तसेच मृत्यू 1995 साली झाला. तसेच त्या सायमन कमिशन विरोधी चळवळीत देखील त्यांनी भाग घेतलेला होता. तसेच सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्या अग्रेसर होत्या. 1930 आणि 1932 मध्ये त्यांना कारावास देखील झालेला आहे. महिलांच्या समस्येसाठी जिनोवा येथील आंतरराष्ट्रीय महिला संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. देशाच्या संविधान परिषदेच्या सदस्य देखील त्या राहिलेल्या आहेत. तसेच 1941 ते 1958 मध्ये बडोदा विश्वविद्यालयामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. तर आता काही बघूयात अवंतिकाबाई गोखले यांच्याविषयी माहिती. 1882 साली यांचा जन्म झाला. तसेच 1949 मध्ये अवंतिकाबाई गोखले यांचा मृत्यू झाला. तसेच चंपारण्य सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सदस्य देखील त्या राहिलेल्या आहेत. तसेच हिंदी महिला समाजाची स्थापना त्यांनी केली. ह्या महिला समाजाची स्थापना गिरगाव येथे त्यांनी केली होती. गिरणी कामगार स्त्रियांसाठी पाळणाघराची सुरुवात देखील त्यांनी केली. महात्मा गांधींच्या पहिल्या शिष्या म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्राची सर्वजनी आता तयार झाली आहे असे लोकमान्य टिळकांनी अवंतिकाबाई गोखले यांच्याविषयी म्हटलेलं होतं. तसेच हिंद महिला नावाचे साप्ताहिक देखील त्यांनी चालू केले. त्यामुळे आता करेक्ट ऑप्शन असेल आपले सरोजिनी नायडू, म्हणजे ऑप्शन नंबर 2. तर आता बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30. एम एस स्वामीनाथन हे डॅशशी संबंधित होते. ऑप्शन्स आहेत सामाजिक सुधारणेशी, धवल क्रांतीशी, अंतराळ संशोधनाशी आणि लास्ट ऑप्शन आहे हरित क्रांतीशी. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे हरित क्रांतीशी, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. तर आपल्याला माहिती आहे 1960च्या दशकामध्ये हरित क्रांती झाली. हरित क्रांती ही भात व गहू या 2 धान्यांसाठी महत्त्वाची ठरली. आंतरराष्ट्रीय हरित क्रांतीचे जनक आपण जनरली नॉर्मन बोरलॉग यांना म्हणून ओळखतो. तसेच भारतीय हरित क्रांतीचे जनक आपण एम एस स्वामीनाथन यांना ओळखतो. महाराष्ट्र हरित क्रांती जनक म्हणून आपण वसंतराव नाईक यांना ओळखतो. म्हणून करेक्ट ऑप्शन असेल आपलं एम एस स्वामीनाथन यांचे हे हरित क्रांतीशी संबंधित होते, म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 31. डॅशचा प्रसंग 1950 ते 53 म्हणजे भारतीय अलिप्तवादी धोरणाची एक कठीण परीक्षाच होती. ऑप्शन्स आहेत कोरिया, सेकंड आहे चायना, थर्ड आहे सुएझ आणि लास्ट आहे काँगो. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे कोरिया. कोरियाचा प्रसंग जो आहे म्हणजे भारताच्या अलिप्तवादी धोरणाची एक कठीण परीक्षाच होती. यालाच आपण थोडक्यात इंडियन पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट असं देखील म्हणतो. या अलिप्तवादी धोरणाचा प्रथम उच्चार व्ही.के. मेनन यांनी 1953च्या युएनच्या भाषणामध्ये केला होता. श्रीलंकेमधील कोलंबो या ठिकाणी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा याचा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन असेल कोरिया. तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 32. जेव्हा डॅश स्त्रियांनी इल्बर्ट बिलमधील भारतीय न्यायाधीशांना युरोपियन संबंधित खटले चालण्यास परवानगी दिली, या गोष्टीला पाठिंबा दर्शवणारे पत्र लिहिले, तेव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टिकोन बदलला. तर ऑप्शन्स आहेत महाराष्ट्रीयन, गुजराती, बंगाली आणि लास्ट आहे पंजाबी. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजेच बंगाली स्त्रियांनी. जेव्हा बंगाली स्त्रियांनी इल्बर्ट बिलमधील भारतीय न्यायाधीशांना युरोपमधील खटले चालवण्यास परवानगी दिली, या गोष्टीला पाठिंबा दर्शवणारे पत्र लिहिले, तेव्हा पुरुषांचा त्यांच्या बाबतीत स्वतंत्र आंदोलनातील सहभागातील बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तर आपल्याला माहिती आहे इल्बर्ट बिल म्हणजे काय. 1883 मध्ये व्हाईसरॉय रिपनने सुचविलेला हा एक कायदा होता. या बिलाच्या माध्यमातून भारतीय जिल्हा न्यायाधीशांना ब्रिटिश मुजरिमांच्या विरोधात खटला चालवण्याचा अधिकार देण्यात आला होता. याच्या अगोदर भारतीयांना हा अधिकार नव्हता. या बिलाला इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता. म्हणूनच 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजेच INCची स्थापना झाली होती. म्हणून याचा करेक्ट ऑप्शन असेल बंगाली. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट ऑप्शन आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33. खालील संस्थानांच्या विलीनीकरणाचा योग्य कालानुक्रम कोणता. ऑप्शन्स आहेत जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे ABC, सेकंड ऑप्शन आहे CBA, थर्ड आहे BCA आणि लास्ट आहे ACB. त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच ABC. तर पहिल्यांदा बघूया जम्मू काश्मीर विषयी. आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीर ह्या राज्याला कलम 170 नुसार स्वतंत्र दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच हे राजा हरिसिंगचे संस्थान होते. महाराजा हरिसिंग यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर ऑक्टोबर 1947 मध्ये भारतात समाविष्ट झाले. तसेच बघूयात आता जुनागड संस्थानाविषयी. या संस्थानाची स्थापना 1807 साली झाली. नवाबाच्या हातात ही सत्ता होती. 1948 ला जुनागड संस्थान भारतात विलीन झाले.
तसेच बघूयात आता हैदराबाद विषयी. या संस्थानाची सत्ता रजाकच्या ताब्यात होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर सप्टेंबर 1948ला ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून लष्करी कारवाई करण्यात आली. 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.